अमृता, काही हवंय का? काही नाही, बस बस, झाला तुझ्याशी बोलायचंय, बस. आई नको, राहू द्या, मी बस. किती करतेस घरासाठी? अमृता, तू आहेस म्हणून हे घर आहे. अख्ख्या कुटुंबासाठी, घरासाठी दिवसभर राब राब राबत असतेस. कधीतरी स्वतःकडे लक्ष दे ना. आराम कर थोडासा. खूप झालं तुझं. आई सवय आहे मला कामाची, आणि असं नुसतं बसलं ना की हे एवढं मोठं घर खायला उठतं. मनात नको नको ते विचार येतात. त्यापेक्षा काम केलेलं बरं असतं. अगदी बरोबर बोललीस. आपलं घर, हे एवढं मोठं घर पण रिकामं. आपल्या खूप आठवणी जोडल्या गेल्यात ना या घराशी. मला ते सगळे दिवस आठवत आहेत जेव्हा राजकुमारला मी घराबाहेर काढलं होतं, तुझ्या आयुष्यातून बाहेर काढलं होतं, तुला माझी सख्खी मुलगी मानलं होतं. तुला आठवतं त्यावेळेस मी तुझ्यासाठी स्थळं सुद्धा बघत होते. एका ठिकाणी सगळं फायनल सुद्धा केलं होतं. पुढे आई नको ना प्लीज, तो विषय नको आता. आणि असंही जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे आता? बरोबर आहे. पण वाईट कसलं वाटतं माहिती? एवढ्या मोठ्या घरात आपण राहतोय एकत्र, पण आहोत एकटेच ना. सारंग स्वतःच्या विश्वात असतो. नवरा असून सुद्धा तू एकटीच आहेस. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ह्या वयात मी सुद्धा एकटीच आहे ना. मला ना सारंगचं काही कळतच नाही. तो माझ्याशी काही बोलत नाही, मला काही सांगत नाही. तो कुठे जातो, काय करतो, मला काहीच ठाऊक नसतं. तुझ्याशी काही बोलतो का ग? मला सांग. कदाचित, म्हणजे असं धरून चाल, जर का सावली त्याच्या आयुष्यात परत आली, चुकून मागून आलीच, तर तुला असं वाटतं आपली सगळी परिस्थिती बदलेल आणि मुळात इतक्या वर्षानंतर तो सावलीला स्वीकारेल? त्याने तिला कधी नाकारलेलंच नाहीये, तर स्वीकारण्याचा प्रश्न कुठून येतो आई? आई सारंग सावलीला कधीच विसरू शकत नाही, पण इतक्या वर्षानंतर सुद्धा तो स्वीकारेल, त्याच्या मनात ती असेल असं वाटतंय तुला? एक खूप साधी गोष्ट आहे. जगासाठी, आपल्यासाठी सावली हे घर सोडून गेली असेल, पण ती सारंगच्या मनात अजूनही आहे. त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे आई. आणि सारंग सावलीला कधीच विसरू शकत नाही. हे सत्य आपण नाही बदलू शकत. कशावरून? आई, इतके वाद झाले, आपल्या घरात इतकी भांडणं झाली, इतकी वर्ष उलटून गेली, पण तरीही सारंगने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. यातच सगळं आलं नाही का?